नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मटण पुलावा बनवून दाखवणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. इकडे आता गॅस चालू करून घेतलेला आहे. आता आपण तेल टाकून घेऊ. त्यात मी आता तेजपान टाकून घेते. थोडे जिरे टाकून घेते. थोडासा लाल मसाला टाकून घेते मी. हळद टाकून घेते. चाळून घेते तो मसाला. आता मी हे धुवून घेतलेले स्वच्छ करून हे मटण टाकून घेते. चाळून घेऊ. त्यात आता मी मीठ टाकून घेते. परत चाळून घेते. त्यात मी आता कोथिंबीर टाकून घेते. चाळून घेते त्याला. मी पाणी टाकून घेते. आता पाणी गरम केलेलं होतं, तेच टाकून घेते. आणि 4-5 शिट्ट्या घेते मी. आता आपण झाकण लावून घेऊ. तर पुलावासाठी तांदूळ बासमती तांदूळ घेतलेले. आता मी 10 मिनिटासाठी भिजू घालते. बघू शकता मी तांदूळ भिजत टाकले. आता आणि काय काय लागणार आहे मी सांगते तुम्हाला. लसूण, अद्रक, हिरवी मिरची, काळी मिरी, वेलदोडे, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणि कांदा. आता मी हे दालचिनी, लवंग, मिरी ते हे बारीक खडा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेते मी. आता हे मी शिजून गेलं, इथं ओतून घेते मी. आता इकडे मी तेल टाकून घेते. थोडं जास्तच तेल टाकायचं बरं का, थोडं जास्तच लागतं. तर तेजपान टाकते मी. हिरवी मिरची टाकून देते. कांदा टाकून घेते. खूप सोप्या पद्धतीने, काही जास्त सामान नाही लागत, करून बघा. आता मी हा खडा मसाला दळलेला आहे तो टाकून घेते. तुम्हाला टमाटे आवडत असतील तर टमाटेही टाकू शकता. थोडंसं मी टमाटे नाही टाकत पुलाव्याला, फक्त कांदा टाकते. आता मी हे आलं लसूणची पेस्ट टाकून घेते. हळद टाकून घेते. मी फक्त हिरव्या मिरचीचाच बनवते. आता हे मटण टाकून घेते मी. आपण हे पाणी पण टाकून घेऊ. तर कोथिंबीर टाकून घेते मी. मीठ पण टाकते, तेव्हा कमीच टाकलेलं होतं. थोडी धनिया पावडर टाकते मी, जास्त नाही टाकत. आता पाण्याला उकळी आलेले तांदूळ टाकून घेते मी. हे भिजवलेले तांदूळ आहे. 3 शिट्टींमध्ये मस्त भात शिजून जाईल पुलावा. पाणी तुम्ही बेतानेच टाका, कारण भिजवलेले आहेत ना तांदूळ, तर पाणी जास्त लागत नाही. आता झाकण लावून घेते मी.
बघू शकता आपला पुलावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा पुलावा, खूप छान लागतो.